महायुतीत तीनही पक्षात तीव्र स्पर्धा, स्थानिक पातळीवर भाजपकडून उमेदवारी झालेला विरोध आणि नंतर थेट दिल्लीहून छगन भुजबळ यांचे पुढे आलेले नाव अशा आव्हानात्मक परिस्थितीत शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी मिळवली आहे। लोकसभेची ही गोडसे यांची चौथी निवडणूक आहे। 2009 मध्ये मनसेकडून ते पहिल्यांदा मैदानात उतरले होते, परंतु तेव्हा ते पराभूत झाले। 1967 आणि 1971 या लागोपाठच्या निवडणुकीत BR कवळे यांच्यानंतर नाशिक लोकसभेच्या जागेवर सलग दुसऱ्यांदा केवळ गोडसे हेच विजयी झाले आहे। एक संघ शिवसेनेच्या तिकिटावर आजवर ते लोकसभेत पोहोचले होते। यंदा महायुतीत शिवसेनेकडून ते नशीब अजमावत आहे। स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका मिळवणारे गोडसे बांधकाम व्यावसायिक आहेत। पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आहे। 2007 मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकून ते राजकारणात सक्रिय झाले। पुढे नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून ते निवडून आले। 2014च्या लोकसभा निवडणुकीत एक संघ राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांना 2 लाखांच्या फरकाने पराभूत करत गोडसे एकदम चर्चेत आले। 2019च्या निवडणुकीत त्यांनी भुजबळ यांचे पुतणे समीर यांना त्यापेक्षा मोठ्या फरकाने पराभूत केले होते। गोडसे यांना यावेळी उमेदवारीसाठी महायुती अंतर्गतच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करावा लागला। प्रचारासाठी त्यांच्यापुढे केवळ 16 दिवस असल्याने त्यांना आता रात्रंदिवस एक करावा लागणार आहे।